परमेश्वर मी धन्यवाद देतो प्रिय लोकांनो, पुन्हा एकदा परमेश्वराच्या वचनाचा निरोप घेऊन मी तुमच्या समोर त्या ठिकाणी आलेलो आहे. आणि परमेश्वर या दिवसामध्ये आम्हाला वेगवेगळ्या वचनाच्या द्वारे आम्हाला तो मार्गदर्शन करत आहे, तो आम्हाला शिकवत आहे. प्रिय लोकांनो, आम्हाला अजून शिकण्याची गरज आहे. आम्हाला अजून परमेश्वराच्या वचनाविषयी जाणून घ्यायची आवश्यकता आहे. आणि आमच्या जीवनातील कमतरता, जेवढं जास्त देवाचं वचन आम्ही ऐकू, जेवढं जास्त देवाच्या वचनाविषयी आम्ही मनन करू, आमच्या जीवनातील कमतरता दूर होऊ शकते. प्रियानो, देवाचं वचन ऐकणं किती चांगलं आहे, तिचं मनन करणं किती चांगलं आहे, म्हणजे आम्ही परिपूर्णतेकडे वाटचाल करू शकतो. एक एक वचन आमच्या जीवनातील कमीपणा दूर करते. एक एक वचन आम्हाला सत्यामध्ये चालण्यासाठी सहाय्य करते. एक एक वचन आमच्या जीवनामध्ये आम्हाला पापाशी लढण्यासाठी मदत करते. प्रिय लोकांनो, म्हणून देवाचं वचन आम्ही ऐकणं, त्याचं मनन करणं किती चांगलं आहे. आज सुद्धा परमेश्वर आम्हाला त्याच्या वचनातून अशा काही गोष्टी ज्या बोलणार आहे, त्याच्यानुसार आमच्या जीवनाचं आम्ही परीक्षण करणं महत्त्वाचं आहे. आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये त्या ठिकाणी काही ज्ञानी लोक, काही अज्ञानी लोक याच्याविषयी पवित्र शास्त्रामध्ये त्या ठिकाणी काही गोष्टी आम्ही पाहणार आहोत. प्रियानो, कोण ज्ञानी आहे? आम्ही प्रत्येक जण स्वतःला ज्ञानी समजतो. आम्ही कित्येक लोक, आमच्याकडं वेगवेगळ्या डिग्री आहेत, आम्ही वेगवेगळे एज्युकेशन घेतलेलं आहे आणि म्हणतो की होय, खरोखर त्या ठिकाणी तो शिक्षण घेतलेला व्यक्ती तो ज्ञानी आहे, ती शिक्षण घेतलेली ती स्त्री ज्ञानी आहे. पण तो पवित्र शास्त्राच्या आधारे त्या ठिकाणी कोण आणि कोणत्या व्यक्तीला त्या ठिकाणी ज्ञानी म्हणता येईल यासाठी पवित्र शास्त्रामध्ये लिहिले. प्रियानो, आणि कोणता व्यक्ती त्या ठिकाणी अज्ञानी आहे हे सुद्धा पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. आमच्या जीवनामध्ये आम्ही ते आज पाहूया, आम्ही ते समजून घेऊया की होय, खरोखर जेव्हा हे वचन मी ऐकत आहे आणि जेव्हा हे वचनाचं परीक्षण माझ्या जीवनामध्ये करत असताना मी खरोखर ज्ञानी आहे काय, का मी अज्ञानी आहे? एवढे वर्ष मी प्रभूमध्ये आहे, परंतु अजून सुद्धा मी अज्ञानासारखं जीवन जगत आहे काय? अज्ञानासारखं मी वागत आहे काय? अज्ञानासारखं माझं बोलणं आहे काय? हे आज आम्ही पवित्र शास्त्राच्या आधारे पाहणार आहोत. कोणत्या गोष्टी ज्ञानी व्यक्तीच्या जीवनामध्ये असतात, कोणत्या गोष्टी अज्ञानी व्यक्तीच्या जीवनामध्ये असतात. कदाचित आम्ही त्याला मूर्ख सुद्धा म्हणू शकतो. प्रियानो, आणि देवाची इच्छा आहे की कोणी मूर्ख नसू नये. देवाची इच्छा आहे प्रत्येक जण ज्ञानी असावा, प्रत्येक जण सुज्ञ असावा, प्रत्येक जण शहाणा असावा, ही परमेश्वराची इच्छा आहे. प्रियानो, म्हणून आज परमेश्वर आज आम्हाला ज्ञानी बनवण्यासाठी, कदाचित आम्ही ज्ञानी नसू देवाच्या वचनानुसार, कदाचित आमच्यामध्ये तो शहाणपण आलेला नसेल देवाच्या वचनानुसार, कदाचित आम्ही सुज्ञ नसू देवाच्या वचनानुसार, आज हे वचन पाहत असताना आम्ही ज्ञानी बनण्यासाठी प्रयत्न करूया, आम्ही सुज्ञान बनण्यासाठी प्रयत्न करूया, आम्ही त्या ठिकाणी शहाणे होण्यासाठी प्रयत्न करूया. प्रियानो, काय सांगतं देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहूया. इफिसकराच्या 5व्या अध्यायामध्ये 15 वचन काय सांगतं आम्ही पाहूया. इफिस याचा 5वा अध्याय आणि 15 वचन काय सांगतं. म्हणून अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे सबवर नजर ठेवून जपून चाला. वचन सांगते की म्हणून अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे सबवर आजूबाजूला नजर ठेवून, पाहून, लक्ष देऊन वचन सांगते जपून चाला. प्रियानो, अशा आज जगामध्ये आम्ही राहत आहोत जिथं वाईट गोष्टी बऱ्याचशा घडत आहेत. अशा जगामध्ये आम्ही राहत आहोत जिथं त्या ठिकाणी पाप वाढलेला आहे. आणि मग परमेश्वर आम्हाला म्हणत आहे, तुम्ही त्या ठिकाणी अज्ञानी होऊ नका आणि डोळे बंद करून, कान बंद करून तुम्ही चालू नका. तुम्ही ज्ञानी बना, सबवर नजर ठेवून, जपून, आपले पाऊल टाकून तुम्ही चाला. या गोष्टी करत असताना मी त्या ठिकाणी माझ्या जीवनामध्ये मी योग्य चालत आहे काय, त्या गोष्टीचा मी निर्णय घेत असताना ती गोष्ट योग्य रीतीनं मी निर्णय घेत आहे काय, माझ्या जीवनामध्ये एखाद्या गोष्टीचं मी अवलंबन करत असताना मी देवाच्या हिशोबानं त्या ठिकाणी योग्य असं करत आहे काय. आज प्रियानो, आम्ही पवित्र शास्त्रामधून काही गोष्टी नक्कीच पाहणार आहे. देवाचं वचन स्पष्टपणे सांगत आहे त्या ठिकाणी इफिस 5:15 मध्ये की तुम्ही अज्ञानासारखं नव्हे तर ज्ञानासारखं सबवार नजर ठेवा, सबवार उजवीकर डावीकर तुम्ही पहा आणि मग जपून चाला. यासाठी देवाचं वचन चालतं.
सांगत आहे प्रियानो. आमच्या आत्मिक जीवनामध्ये आज आम्ही जीवन जगत असताना आम्ही त्या ठिकाणी अंध व्यक्तीसारखं आमचं जीवन जगू नये. चला काही होत नाही, चला काही केलं तरी चालेल, अशा प्रकारे आमचं जीवन नसावं प्रियानो. तर देवाचं वचन सांगते तुम्ही ज्ञानासारखं चाला, तुम्ही त्या ठिकाणी हुशार माणसासारखं व्हा, तुम्ही त्या ठिकाणी एक शहाण्या व्यक्तीसारखा असा, असं देवाचं वचन त्या ठिकाणी सांगते प्रियानो. तर कोण देवाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी ज्ञानी आहे आणि कोण देवाच्या दृष्टीनं अज्ञानी आहे किंवा मूर्ख आहे, आज पवित्र शास्त्राच्या आधारे आम्ही पाहणार आहोत प्रियानो. पहिला व्यक्ती कोण त्या ठिकाणी ज्ञानी असेल आम्ही पाहूया मत्तईच्या 7व्या अध्यायामध्ये आणि 24 वचन काय सांगते पाहूया. मत्तई याचा 7वा अध्याय आणि 24 वचन. ह्यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल, त्याने आपले घर खडकावर बांधले. वचन स्पष्टपणे सांगते की पहिला ज्ञानी कोण आहे किंवा सुज्ञान कोण आहे, शहाणा कोण आहे. वचन सांगतं की जो माझे वचन ऐकतो आणि त्याप्रमाणे वागतो. आज आम्ही त्या ठिकाणी देवाच्या मंदिरामध्ये जात आहे, आज वेगवेगळ्या मीटिंग मध्ये आम्ही जात आहे, देवाचे वेगवेगळे सेवक त्याच्या वचनाच्या द्वारे आमच्याशी बोलत आहे. कदाचित युट्यूब मध्ये वेगवेगळ्या सेविकांना तुम्ही पाहत असाल प्रिय लोकांनो. व देवाचं वचन या ठिकाणी सांगतंय की जो फक्त वचन ऐकतो तो ज्ञानी नाही. ओ मी तासभर संदेश ऐकतो बघा, ओ मी 1.5 तास संदेश ऐकतो बघा, पण वचन सांगतं माझ्या प्रिय लोकांनी तुम्ही वचन फक्त ऐकत आहात तर ज्ञानी नाही. देवाचं वचन सांगतं, पण वचन हे सांगतं की जो कोण वचन ऐकतो आणि त्याप्रमाणे चालतो तो सुज्ञ आहे आणि तो ज्ञानी आहे. कित्येक संदेश परमेश्वराचे आमच्याकडे येत असतात, कित्येक परमेश्वराचं वचन आमच्याकडे येत असतं. मग कदाचित आम्ही सकाळच्या प्रार्थनेमध्ये असेल, मग कदाचित आम्ही रविवारच्या भक्तीमध्ये असेल, मग कदाचित एखाद्या मीटिंग मध्ये आम्ही त्या ठिकाणी गेलो असेल आणि मग देवाचं वचन आम्ही त्या ठिकाणी ऐकतो आणि तो सेवक आपला जीव तोडून देवाचं वचन आम्हाला शिकवत असतो. आणि बरेचसे लोक जेव्हा मीटिंगला जातात माझ्या प्रिय लोकांनो, जेव्हा त्या ठिकाणी स्तुती आराधना सुरू असते, उड्या मारतात, डान्स करतात, प्रभूला धन्यवाद देतात. चांगली गोष्ट आहे, मी म्हणत नाही की तुम्ही प्रभूची आराधना अशा प्रकारे करू नका, परंतु जेव्हा वचनाची वेळ येते बरेचसे लोक त्या वचनाकडे त्या ठिकाणी दुर्लक्ष करतात. बरेचसे लोक ते वचन ऐकण्यासाठी थांबत नाहीत. बरेचसे लोक ते वचन ऐक सुरू असताना आपसामध्ये बोलत राहतात. बरेचसे लोक ती वेळ त्या ठिकाणी सोडून, ते ठिकाण सोडून बाहेर या गोष्टी त्या गोष्टी खरेदी करायला जातात. प्रियानो, जर देवाचं वचन आम्ही ऐकतो आणि देवाच्या वचनाप्रमाणे आम्ही जर करतो तर आम्ही सुज्ञ आहोत, तरच आम्ही शहाणे आहोत, असं देवाचं वचन या ठिकाणी सांगतं. प्रियानो, आपल्या जीवनामध्ये आम्ही पाहूया, वो मी देवाचं वचन ऐकतो पण त्याप्रमाणे जर करत नाही मी सुज्ञ कधी ठरू शकत नाही. प्रियानो, मी कधी शहाणा त्या ठिकाणी ठरू शकत नाही. मी देवाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी कधीही ज्ञानी ठरू शकत नाही. जर आम्हाला ज्ञानी बनायचं आहे तर देवाचं वचन आम्ही ऐकूया आणि त्याप्रमाणे आमचं जीवन आम्ही जगूया. मग ज्ञानी अशा प्रकारे आहे, तर अज्ञानी कोण आहे? वचन 26 काय सांगता आम्ही पाहूया. 26 वचन. जो कोणी ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणा एक मूर्ख मनुष्यासारखं ठरेल, त्याने आपले घर वाळूवर बांधले. वचन स्पष्टपणे सांगतं मूर्ख कोण आहे? जो वचन ऐकतो आणि त्याप्रमाणे करत नाही, त्याप्रमाणे आपलं आचरण बदलत नाही, त्याप्रमाणे तो वागत नाही, त्याप्रमाणे तो बोलत नाही, दररोजच्या जीवनामध्ये तो जीवन जगत नाही, कुटुंबामध्ये त्या रीतीने तो वागत नाही, कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर त्या रीतीने तो वागत नाही, समाजामध्ये असताना त्या रीतीने तो वागत नाही. जर तो प्रियानु फक्त वचन ऐकतो आणि त्याप्रमाणे जीवन जगत नाही, वचन सांगतो तो मूर्ख आहे, तो मूर्ख आहे, तो अज्ञानी आहे. तो देवाचं वचन ऐकतो आणि त्याप्रमाणे करत नाही. आज आम्ही प्रभूमध्ये असताना किती तर संदेश आमच्याकडे आलेत, किती तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या सेवकाचं वचन आमच्याकडे आलं. मग आम्ही त्या ठिकाणी वचन ऐकल्यानंतर बरेचसे लोक उत्तेजित होतात, धन्यवाद देतात, प्रेज लॉर्ड म्हणतात, प्रभूचं नाव उंच करतात. परंतु काही वेळ गेल्यानंतर, काही दिवस गेल्यानंतर ते वचन विसरून जातात. त्या वचनाप्रमाणे ते वागत नाहीत, त्या वचनाप्रमाणे ते आचरण करत नाहीत, त्या वचनाप्रमाणे त्यांचं कृत्य नसतं. तर प्रियानो, असा व्यक्ती कोण आहे? देवाचं वचन सांगतं असा व्यक्ती तो मूर्ख आहे, असा व्यक्ती अज्ञानी आहे, जो देवाचं वचन ऐकतो पण त्याप्रमाणे करत नाही.
आम्ही कोण आहे आमच्या जीवनामध्ये आम्ही पाहूया. आम्ही जर देवाचं वचन त्या ठिकाणी ऐकत आहोत आणि देवाच्या वचनाप्रमाणे चालत आहोत तर देवाचं वचन सांगते ते शहाणे आहेत, ते सुज्ञ आहेत. परंतु जर कोणी देवाचं वचन ऐकतो आणि त्याप्रमाणे वागत नाही, त्याप्रमाणे कृत्य करत नाही, वचन सांगतो तो मूर्ख आहे, तो अज्ञानी आहे. प्यानो, या अज्ञानातून या बाहेर पडायची वेळ आहे. मूर्खता आम्ही सोडण्याची वेळ आहे. आम्ही शान होण्याची वेळ आहे. प्रभूचं येणं अगदी जवळ आले असताना आमचं जीवन आम्ही तयार करण्याची वेळ आहे. प्यानो, पवित्र शास्त्र स्पष्टपणे सांगतं की त्या ठिकाणी कोण शहाणा आहे आणि कोण मूर्ख आहे. पहिला आम्ही त्या ठिकाणी एका कॅटेगरीला बघितलेलं आहे की जे वचन ऐकतात आणि त्याप्रमाणे वागत नाही, तो ठिकाणी वचन सांगतं ते मूर्ख आहेत. जो वचन ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो तो शहाणा आहे, तो सुज्ञानी आहे, तो त्या ठिकाणी प्रियानु ज्ञानी आहे, असं देवाचं वचन त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगतं. मग आम्ही पुढे अजून जाऊया. मग आणि पवित्र शास्त्र कुणाला शहाणं म्हटलेलं आहे? मग पवित्र शास्त्र आणि कुणाला त्या ठिकाणी माझ्या प्रिय लोकांनो मूर्ख म्हणतं? आम्ही वचनामधून पाहूया. मत्तेच्या 25व्या अध्यायामध्ये 1 पासून 13 पर्यंत आम्ही काही वचन जर वाचली त्याच्यामध्ये त्या ठिकाणी एक दाखला सांगितलेला आहे. परंतु आम्ही 1 आणि 2 वचन फक्त त्या ठिकाणी वाचणार आहोत. मत्तेच्या 25वा अध्याय 1 आणि 2 वचन. तेव्हा स्वर्गाचे राज्य 10 कुमारीसारखे होईल. त्या आपले दिवे घेऊन वराला सामोऱ्या जाण्यास निघाल्या. त्यात 5 मूर्ख होत्या व 5 शहाण्या होत्या. आम्हा सर्व लोकांना हा दाखला आम्हाला ठाऊक आहे प्रियानो. आणि मग 10 कुमारीचा दृष्टांत प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितला आणि मग त्या ठिकाणी 5 त्यातले शहाण्या होत्या आणि 5 मूर्ख होत्या असं देवाच्या वचनामध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे प्रियानो. आणि मग ज्या त्या ठिकाणी 5 शहाण्या होत्या त्या ठिकाणी ते वराची वाट पाहत होत्या आणि 5 मूर्ख होत्या त्या सुद्धा वराच्या वाट पाहत होत्या. आज मंडळीमध्ये सुद्धा शहाणे लोक आणि मूर्ख लोक सुद्धा आहेत. आज मंडळीमध्ये सुद्धा ज्ञानी लोक आणि अज्ञानी लोक त्या ठिकाणी आहेत. आणि कुमारिका ही मंडळीला दर्शवते. जे कुमारिका त्या ठिकाणी आहेत ही मंडळीला दर्शवते. आणि जशी मंडळी आज त्या ठिकाणी मसीहाची वाट बघत आहे, वराची वाट पाहत आहे, माझ्या प्रिय लोकांनो त्या ठिकाणी त्या 5 शहाण्या आणि 5 मूर्ख त्या ठिकाणी वाट त्या ठिकाणी वराच्या पाहत होत्या. त्या ज्ञानी का ठरल्या प्रियानो? शहाण्या सुद्धा वाट पाहत आहेत, मूर्ख सुद्धा वाट पाहतायत, परंतु शहाण्या त्या ठिकाणी शहाण्या का ठरल्या? तर माझ्या प्रियानो लक्षात ठेवा, जेव्हा त्या वर येत असताना ते तयारी निशी त्या ठिकाणी बसलेले आहेत, तयारी तिने केलेली आहे. आपल्या कुपीमध्ये त्या ठिकाणी तेल त्याने त्या ठिकाणी साठवून ठेवलेलं आहे. कदाचित वराला वेळ लागेल त्यावेळी आमचे दिवे विझू नयेत म्हणून तिने तयारी करून ठेवलेलं आहे. म्हणून पवित्र शास्त्र त्यांना शहाणे त्या ठिकाणी म्हणत आहे. मग ते 5 मूर्ख आहेत त्यांना मूर्ख का म्हणलेलं आहे? ते पण वाट वराची पाहत आहेत, परंतु वराची वाट पाहत असताना लोकांनो त्यांची तयारी नाही आहे, तिने तयारी केली नाही. आमच्या जीवनामध्ये आम्ही असं जीवन त्या ठिकाणी जगत आहोत काय प्रियानो? आणि ज्या रीतीनं त्या ठिकाणी वर येत आहे आणि मग सर्व लोक त्याची वाट पाहत असताना आपलं आत्मिक जीवन तयार किती लोक करत आहेत. आणि तेल हे पवित्र आत्म्याचं दर्शक आहे आणि तेल हे प्रार्थनेचं दर्शक आहे. आणि किती लोक त्या वराची वाट पाहत असताना आपली तयारी ते करत आहेत आणि पवित्र आत्म्यामध्ये ते चालत आहेत आणि देहाच्या वासना ते मारत आहेत आणि पवित्र आत्म्याच्या इच्छेनुसार दररोज आणि दररोज आपलं जीवन ते जगत आहेत. प्रार्थनामय त्यांचं जीवन आहे. दररोजच्या सकाळी ते प्रभूच्या सांध्यामध्ये जात आहेत, उपास आणि प्रार्थनेमध्ये प्रभूच्या सांध्यात ते जात आहेत प्रियानो. आणि जर तुम्ही उपास आणि प्रार्थनेमध्ये जाणार लोक आहात आणि दररोज पवित्र आत्म्याच्या द्वारे जीवन जगणार लोक आहात, देहाच्या वासनेला तुम्ही मानणारे जर लोक आहात, माझ्या प्रिय लोकांनो मला तुम्हाला स्पष्टपणे सांगू दे, तुम्ही त्या ठिकाणी 5 त्या शहाण्यासारखे आहात. ज्या 5 शहाण्या होत्या त्यासारखे तुमचं जीवन त्या ठिकाणी आहे. आणि वचन सांगतं वर आला आणि त्या ज्या 5 ज्याने आपली तयारी केली होती त्यांना तो हात घेऊन गेला, पण त्या मूर्ख बाहेरच राहिल्या. आज मंडळीमध्ये सुद्धा बरेचसे लोक बाहेरच राहतील. जेव्हा मध्य आकाशामध्ये प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळी येईल बरेचसे लोक बाहेरच राहतील प्रियानो. का? वाट तर पाहायला लागलेत, मंडळीला तरी येत आहेत,
त्या ठिकाणी आपले अर्पण दशांश तर देत आहेत, परंतु त्याच्या जीवनामध्ये तयारी त्यांनी करत नाहीत. दररोजच्या जीवनामध्ये त्याची तयारी नाही आहे. पवित्र आत्म्यावर ते चालत नाही आहेत. देहाच्या गोष्टी ते मारत नाही आहेत. प्रार्थनामय जीवन त्यांचं नाही आहे. अजून कोणतं तर पाप त्यांच्या जीवनावरती त्या ठिकाणी अथॉरिटी गाजवत आहे. अजून तर कोणतं तर पाप त्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी कार्य करत आहे. देहाच्या वासनांमध्ये त्या ठिकाणी अजून ते अडकलेले आहेत. जर देहाच्या वासनेमध्ये तुम्ही अडकलेला आहात तर पवित्र शास्त्र अशा लोकांना त्या ठिकाणी स्पष्टपणे अज्ञानी म्हणत आहे, मूर्ख म्हणत आहे, ज्याने वर येताना त्या ठिकाणी वाट पाहत आहेत पण तयारी त्यांनी केली नाही. माझ्या भावा, आज तुम्हाला पाहत असताना, माझ्या बहिणी, आज मला तू पाहत असताना मला तुला विचारू दे, जेव्हा तू त्या वराची वाट पाहत आहेस, तू तयारी करत आहेस काय? तू आत्म्याने चालत आहेस काय? तू प्रार्थनेत जीवन जगणारे आहेस काय? तू आज्ञेमध्ये जीवन जगणारे आहेस काय? देहाच्या गोष्टी तरी मारणारी तू व्यक्ती आहेस काय? आता मी प्रत्येक जण आमच्या जीवनाकडे पाहूया. आज प्रत्येक जण आपल्या जीवन आम्ही तपासूया प्रिय लोकांनो, की मी त्या 5 शाण्यासारखी आहे का 5 मूर्ख त्या व्यक्तीसारखी आहे. देवाचं वचन स्पष्टपणे सांगतं प्रियानो, जे वाट पाहत आहेत म्हणजे ज्यांनी तयारी केली नाही ते अज्ञानी आहेत, ते मूर्ख आहेस असं देवाचं वचन त्या ठिकाणी सांगत आहे. आपल्या जीवनामध्ये आम्ही तपासूया. मी चर्चला जातो, मी मंदिराला जातो, मी त्या ठिकाणी अर्पण आणि दशांश देतो, मी आराधना करणार आहे, पण तू हे पाहूया की मी काय तयारी करत आहे काय? मध्य आकाशामध्ये येत असताना येशू मी तयारी करत आहे काय? तयारीचं जीवन मी जगत आहे काय? दररोज आणि दररोज दररोज आणि दररोज दररोज आणि दररोज मी माझा त्या ठिकाणी तयारी माझ्या जीवनाची मी करत आहे काय? हे पाहणं किती महत्वाचं असेल प्रियानो. हे पाहणं तपासणं किती महत्वाचं असेल. आज देवाचं वचन स्पष्टपणे माझ्याशी आणि तुमच्याशी बोलत आहे. या मी पुढे जाऊया. आणि वचन सांगतो कोण ज्ञानी आहे आणि वचन सांगतो कोण अज्ञानी आहे आणि कुणाविषयी लिहिलंय आम्ही पाहूया प्रियानो. नीतिसूत्राच्या 15व्या अध्यायामध्ये दुसरं वचन काय सांगताय मी पाहूया. नीतिसूत्र याचा 15वा अध्याय आणि दुसरं वचन. सुज्ञाची जीवा सुज्ञान वधते, मूर्खाच्या मूर्खतेतून मूर्खता बाहेर पडते. कोण त्या ठिकाणी ज्ञानी आहे, कोण शान आहे? तर वचन सांगते जो आपल्या मुखातून सुज्ञानाच्या गोष्टी बाहेर काढतो. म्हणजे काय? तर त्याच्या मुखातून येणारे शब्द त्या ठिकाणी शांतिमय असतात, प्रीतियुक्त असतात, लोकांना उत्तेजन देणारे असतात, लोकांचं सांत्वन करणारे असतात, लोकांना धीर देणारे असतात. मग तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये असाल, मग तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी असाल, मग तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये असाल, मग तुम्ही कुठेही असाल, तुमच्या बोलण्याच्या द्वारे लोकांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी सुज्ञान त्यांना प्राप्त होत आहे काय? शांती त्यांना प्राप्त होत आहे काय? परमेश्वराची कृपा त्यांना प्राप्त होत आहे काय? उत्तेजन त्यांना प्राप्त होत आहे काय? बरेचसे लोक स्टेजवरती असताना चर्चमध्ये वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी बोलतात, मोठमोठ्या गोष्टी बोलतात, देवाचं हे वचन ते वचन बऱ्याचशा गोष्टी सांगतात. पण जेव्हा ते कामावर जातात त्यांचं बोलणं एवढं वाईट असतं, त्यांचं बोलणं एवढं त्या ठिकाणी वाईट असतं, ते लोक विचार करतात अरे हाच तो व्यक्ती आहे काय की जो स्टेजवरती उभारून देवाचं वचन शिकवत होता, देवाच्या वचनाविषयी बोलत होता, पण तू कामावरती याचं बोलणं त्या ठिकाणी एका वाईट व्यक्तीसारखं आहे. या अशा पद्धतीने कसं जीवन जगू शकतो? माझ्या भावा, आज ही बदलण्याची वेळ आहे. आम्ही देवाचं वचन पुलपीठवरती उभारून आम्ही शिकवत आहोत, परंतु बाहेर गेल्यानंतर आमचं जीवन, आमचं बोलणं त्या ठिकाणी लोकांना घातक करणारं, लोकांना त्या ठिकाणी निराश करणारं, लोकांना त्या ठिकाणी त्रास देणारं असे शब्द आज आमचे आहेत काय? अशा शब्दाच्या द्वारे आम्ही बोलत आहोत काय? आराधना करणारे लोक परमेश्वराची आराधना करतात चर्चमध्ये. ओ प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. ओ तू राजांचा राजा आहेस, ओ तू असा आहेस, ओ तू तसा आहेस. पण तेच लोक जेव्हा घरामध्ये जातात त्यांचे शब्द ऐकण्यासाठी सुद्धा योग्य नाहीत असले शब्द ते बोलतात. वचन सांगतं अशी जी लोक आहेत, वचन सांगतं ते मूर्ख लोक आहेत, ते अज्ञानी लोक आहेत, जे राग देणारे, गोंधळ निर्माण करणारे, दुःख देणारे, निराश आणणारे, अमंगल शब्द, वाईट शब्द, डबल मिनिंगचे शब्द बोलणारे लोक आहेत. आज ख्रिस्ती लोकांमध्ये सुद्धा डबल मिनिंग मध्ये बोलणारे लोक आहेत, घाणेरडे शब्द बोलणारे लोक आहेत, अमंगल शब्द बोलणारे लोक आहेत.
निंदेचे शब्द बोलणारे लोक आहेत, चेष्टेचे शब्द बोलणारे लोक आहेत, इतरांना खाली त्या ठिकाणी तुच्छ भावनेनं लेखनाचे शब्द आहेत आणि स्टेजवरती फक्त त्या ठिकाणी नम्रतेचा आणणारी लोक आहेत. मी नम्र आहे प्रभू, मी नम्र आहे प्रभू, मला आणि नम्र बनव, मला आणि नम्र बनव, अशा प्रकारे बोलणारे शब्द. पण जेव्हा तर तो व्यक्ती बाहेर येतो, जेव्हा तो व्यक्ती स्टेज सोडून येतो, त्याचं बोलणं त्या ठिकाणी लोकांना ऐकायला नको वाटतं, ते बोलणं लोकांना ऐकायला नको वाटतं. प्रियानो, आज आमचे शब्द कसे आहेत? कारण वचन स्पष्टपणे सांगतं नीतिसूत्र 15:2 मध्ये, सुज्ञानाची जीवा सुज्ञान वदते आणि मूर्खाची जीवा, मूर्खाच्या मुखातून मूर्खता बाहेर पडते. मूर्खाच्या मुखातून मूर्खता बाहेर पडते. मूर्खतेचे शब्द बाहेर पडतात, लोकांना त्रास देणारे शब्द बाहेर पडतात, लोकांचं हृदय त्या ठिकाणी दुखलं जाईल अशा प्रकारे शब्द बोलले जातात. स्टेजवरती उभारून आम्ही आशीर्वादाची घोषणा करतो, स्टेजवरती उभारून आम्ही लोकांना आशीर्वाद करतो, पण तू बाहेर गेल्यानंतर त्याच मुखातून आम्ही शापाचे सुद्धा शब्द बोलतो. प्रभू अशा लोकांना त्या ठिकाणी सुज्ञान म्हणत नाही, प्रभू अशा लोकांना अज्ञानी म्हणत आहे, मूर्ख म्हणत आहे, जे आपल्या मुखातून त्या ठिकाणी लोकांना त्रास देणारे शब्द बोलत आहेत. आमच्या कामावर कोणते शब्द आम्ही बोलत आहोत तपासूया. आमच्या घरामध्ये कोणते शब्द आम्ही बोलत आहोत हे तपासूया प्रिय लोकांनो. तर वचन स्पष्टपणे सांगतं की जो सुज्ञानी आहे ते सुज्ञानाचे बोल त्या ठिकाणी बोलतो. कलसेकराच्या 4थ्या अध्यायामध्ये 6व्या वचनामध्ये त्या ठिकाणी पौल काय सांगत आहे? कलसेकराच्या लोकांना तो उत्तेजन देत आहे, कलसेकराच्या मंडळीला आपल्या बोलण्याविषयी तो बोलत आहे. कदाचित त्यानं ऐकलं असेल, कलसेकराच्या त्या ठिकाणी मंडळीमध्ये सुद्धा अशा प्रकारची लोक होती जे मंदिरामध्ये जे भक्तीच्या वेळी त्या ठिकाणी चांगले चांगले शब्द बोलतात, प्रभूच्या गौरवाचे शब्द बोलतात, आनंद देणारे शब्द बोलतात. पण जेव्हा ते मंदिरातून बाहेर येतात, चर्चमधून ज्यावेळी ते बाहेर येतात, त्या ठिकाणी त्यांचं बोलणं त्या ठिकाणी पौल म्हणतो त्या ठिकाणी मूर्खासारखं, अज्ञानासारखं त्यांचे वाईट शब्द आहेत. काय म्हणतोय पौल कलसेकरात 4था अध्याय आणि 6व्या वचनामध्ये? तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे. तुमचे बोलणे त्या ठिकाणी वचन सांगते कृपायुक्त आणि मिठाने रुचकर केल्यासारखे. जसा एखादा आम्ही पदार्थ घरामध्ये केला प्रिय लोकांनो, आणि त्या पदार्थाला मध्ये वेगवेगळे त्या ठिकाणी आम्ही मसाले घातलेत, वेगवेगळे त्या ठिकाणी त्याला चांगली चव येण्यासाठी वेगवेगळ्या मसाल्यांचा आम्ही वापर केला, परंतु जर आम्ही मीठच घातले नाहीत तर सर्व ते पदार्थ घातलेले मसाले व्यर्थ ठरू शकतात. कारण मिठामुळे चव येते, मिठामुळे टेस्ट येते. आणि वचन सांगते तुमचं बोलणं मिठासारखं रुचकर असू दे, कृपायुक्त असू दे. देवाचं वचन सांगतं. पुढे काय लिहिले वचनात? म्हणजे प्रत्येकाला कसे उत्तर द्यावायचे हे तुम्ही समजावे. हा, आणि वचन सांगते की प्रत्येकाला कसे उत्तर द्यावे हे तुम्हाला समजलं पाहिजे प्रियानो. आम्ही योग्य शब्द बोलणारे लोक असलं पाहिजे. लोकांच्या उत्तेजनासाठी बोलणारे शब्द आम्ही वापरले पाहिजेत. लोकांच्या धीरासाठी, सांत्वनासाठी बोलणारे शब्द आम्ही बोलले पाहिजेत. काही लोक आमच्याकडे येतात, ते दुःखी असतात, ते मनामध्ये त्या ठिकाणी तुटलेले असतात. काही तर परिवारामधील काही समस्या असू शकतात, त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये काही समस्या असू शकतात. आणि जेव्हा ते लोक आमच्याकडे येतात, आम्ही कोणत्या प्रकारे शब्द वापरतोय? बरेचसे भाव, बरेचसे बहीण अशा प्रकारचे शब्द वापरतात. ते लोक विचार करतात, काय याच्याकडे गेलो, कशाला हिच्याकडे गेलो, हिच्या शब्दाद्वारे, हिच्या बोलण्याद्वारे माझं जे काही खच्चीकरण झालं होतं त्याच्यापेक्षा अधिक झालं. कसे शब्द आहेत आमचे प्रियानो, कशा रीतीनं आम्ही बोलत आहोत, कशा रीतीनं आमचं बोलणं आहे इतरांबरोबर. परमेश्वर कुणाला ज्ञानी म्हणत आहे, परमेश्वर कुणाला शान म्हणत आहे? जो आपल्या मुखातून सुज्ञानाच्या गोष्टी बोलतो, प्रीतियुक्त बोलतो, कृपायुक्त बोलतो, शांती देणारे बोलतो, असे शब्द बोलणारा ज्ञानी आहे असं परमेश्वरचं वचन सांगतं. जो कोणी आपल्या मुखातून लोकांना त्रास देणारे, दुःख देणारे, हृदय तोडणारे शब्द बोलतो, देवाचं वचन सांगतं तो मूर्ख आहे, तो अज्ञानी आहे.
आम्ही कोण आहे आम्ही तपासूया, आम्ही कोण आहे आम्ही पाहूया प्रियानो, आपल्या जीवनामध्ये आम्ही शाणे आहोत का मूर्ख आहोत. आणि पुढे आम्ही जाऊया. पवित्र शास्त्रामध्ये कुणाला शान म्हटलेलं आहे, पवित्र शास्त्रामध्ये कुणाला मूर्ख म्हटलेलं आहे. नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये 14वा अध्याय आणि 15 वचन काय सांगतं. नीतिसूत्र 14वा अध्याय आणि 15 वचन. भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो, हा शहाणा नीट पाहून पाऊल टाकतो. वचन सांगतं भोळा, किंवा आम्ही असं म्हणू की ज्याला त्या ठिकाणी थोडस ज्ञान आहे असा जो व्यक्ती आहे तो प्रत्येक शब्दावरती विश्वास ठेवतो. तो शब्दाचा कधी त्या ठिकाणी अनुमान काढत नाही, त्याचा अभ्यास करत नाही, तो शब्द तपासत नाही. कोणी काय बोललं लगेच त्याचा विश्वास ठेवतो, त्याप्रमाणे कृत्य करतो. बरेचसे लोक इतरांनी त्या ठिकाणी काहीतरी गोष्टी सांगितलेल्या ऐकून आपल्या मित्राबरोबर असलेली घनिष्ठ मैत्री आम्ही तोडतो. त्याचा अभ्यास आम्ही करत नाही की हा व्यक्ती खरोखर सत्य सांगायलाय काय, खरोखर याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे, हा काय बोलत आहे, अजिबात विचार न करता जो त्या ठिकाणी लगेच शब्दावरती विश्वास ठेवतो, त्याप्रमाणे कृत्य करतो, तो अज्ञानासारखा आहे असं देवाचं वचन सांगतं. प्रियानो, आज आमच्या जीवनामध्ये आम्ही पाहूया, तपासूया, लगेच लोकांच्या शब्दावरती विश्वास ठेवून, लगेच त्या ठिकाणी आम्हाला एखादी गोष्ट नजरेसमोर दिसल्यानंतर लगेच विश्वास ठेवून आम्ही परत त्या ठिकाणी प्रियानो त्या गोष्टीचं अनुमान काढून आम्ही जीवन त्यासारखे जगत आहोत काय. कोणीतर आम्हाला सांगितलं एखाद्या व्यक्तीविषयी, त्याचा अभ्यास न करता लगेच त्याच्याविषयी आम्ही अनुमान काढून अशा लोकांना नावं ठेवायला तयार होतो, त्याची निंदा करायला तयार होतो, त्याचा दोष काढायला आम्ही तयार होतो. वचन सांगतो जो अज्ञानी आहे तो अशा प्रकारचं जीवन जगतो, लगेच शब्दावरती विश्वास ठेवून त्या ठिकाणी तो कृत्य करतो. बरेचसे लोक पटकन निर्णय घेतात, त्या निर्णयाविषयी विचार करत नाहीत की बाबा हा निर्णय मी घ्यायला तर योग्य आहे काय, या अयोग्य निर्णय आहे, मी योग्य त्या ठिकाणी निर्णयाला घेऊन त्या ठिकाणी जीवन जगत आहे काय. विशेष करून त्या ठिकाणी जे तरुण तरुणीची विवाहासाठी तयारी करत आहेत, एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा त्या ठिकाणी नेत्राला सुंदर दिसला, चांगला दिसला की लगेच लोक तयार होतात, तरुण तयार होतात की खरोखर चांगलं दिसत आहे, चांगलं बोलत आहे, खरोखर चांगलं आहे, लगेच अनुमान काढून परमेश्वराच्या योजनेपासून ते लोक दूर राहतात. परमेश्वराची योजना जाणून घेत नाहीत की होय खरोखर पित्या हा व्यक्ती, हा पुरुष किंवा हा स्त्री हे तुझ्यापासून आहे काय, तू मला दिलेला आहेस काय. या योजनेसाठी ते परमेश्वराकडे वाट बघत नाहीत, परमेश्वर ते विचारत नाहीत, आपल्या मनानुसार लगेच विश्वास ठेवतात, मग फसले जातात. मग त्या ठिकाणी बऱ्याचशा त्या ठिकाणी गोष्टीला त्यांना सामोरं जायला लागतं. प्रियानो, वचन सांगतोय जो अज्ञानी आहे तो लगेच त्या ठिकाणी प्रत्येक शब्दावरती विश्वास ठेवतो. पण वचन सांगते जो शहाणा आहे तो नीट पाहून त्या ठिकाणी पाऊल टाकतो, तो विचार करतो. हा भाऊ माझ्याशी बोलत आहे, बहीण माझ्याशी बोलत आहे, हा मला हे सांगत आहे, त्याच्याविषयी तिच्याविषयी सांगत आहे, हे सांगत असताना खरोखर माझ्या जीवनामध्ये मी खरोखर ते जे सांगत आहे त्या रीतीनं मी चालू काय, किंवा ते खरोखर तसे बोलले असतील काय, खरोखर ते तसे वागले असतील काय, याचा अभ्यास तो करतो. परमेश्वर तो विचारतो, तो प्रभूच्या समोर जाऊन त्या गोष्टीचं चिंतन मनन करतो, मग निर्णय घेतो. वचन स्पष्टपणे सांगतो शहाणा नीट पाहून पाऊल टाकतो. आज बरेचसे ऑनलाईन त्या ठिकाणी गेम्स आहेत, त्या ठिकाणी लोकांना फसवण्याच्या गोष्टी सुरू आहेत. प्रियानो, लगेच एखादा SMS आपल्याला आला की बरेचसे लोक त्या SMS ला फॉलोअप करून पैसे त्या ठिकाणी न ओळखीच्या अकाउंटवरती ते पाठवतात आणि मग त्यांना वाटतं की मी एवढे 5,000 पाठवले तर मला 5 लाख रुपये मिळतील आणि मग लोक पाठवतात, ते 5,000 सुद्धा त्यांचे त्या ठिकाणी बुडीत होतात आणि लगेच विश्वास ठेवून आज भडकले जात आहेत. म्हणून कोणत्याही फोन कॉल्सला, कोणत्याही SMS ला लगेच विश्वास ठेवून बळकून जाऊ नका, लगेच विश्वास ठेवू नका. शाने वाप्रियानु शान होऊन त्याच्या गोष्टीचा अभ्यास करा. वचन स्पष्टपणे सांगतंय भोळा प्रत्येक शब्दावरती विश्वास ठेवतो, जो अज्ञानी प्रत्येक शब्दावरती विश्वास ठेवतो, पण तो शहाणा नीट पाहून त्या ठिकाणी पाऊल टाकतो. आम्ही कोण आहोत,
आम्ही कोण आहोत प्रिय, आपल्या जीवनामध्ये आम्ही पाहूया. आम्ही शहाणे आहोत, आम्ही सर्व गोष्टीचा विचार करून त्याप्रमाणे आचरण आम्ही करत आहोत. आम्ही निर्णय घेत आहोत का गडबडीत आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेत आहोत. पती पत्नीच्या नातेसंबंधामध्ये त्या ठिकाणी बिघाड झाल्यानंतर मागचा पुढचा विचार न करता बरेचसे भाव बरेचसे बहीण त्या ठिकाणी पटकन निर्णय घेतात आणि मग आपल्या पतीला सोडतात, आपल्या पत्नीला सोडतात. मग आयुष्यभर त्यांना मग दुःख होतं, मी असा निर्णय का घेतला, मी असं का वागलो. बरेचसे आपल्या करिअर विषयी सुद्धा तरुण त्या ठिकाणी कोणत्याही अभ्यास न करता, त्या ठिकाणी कोणते विचारपूस न करता, कुणाकडून सल्ला न घेता आपल्याला जसं वाटते त्या ठिकाणी ते करिअर निवडतात आणि नंतर मग त्यांना समजतं रे करिअर माझ्यासाठी नाहीच आहे, हे चुकीचं करिअर मी निवडलं. माझ्या प्रिय लोकांनो, वचन स्पष्टपणे सांगत आहे, शहाणा जो आहे तो प्रत्येक गोष्टीवरती नीट त्या ठिकाणी विचार करून तो पाऊल टाकतो. आम्ही कोण आहोत, आम्ही शहाणे आहोत का आम्ही मूर्ख आहोत. जे आम्हाला दिसतंय लगेच आम्ही विश्वास ठेवतो, जे आमच्या कानावरती येतंय लगेच आम्ही विश्वास ठेवतो, लगेच आम्ही ऍक्शन करतो. प्रियानो, आम्ही स्वतः जीवनामध्ये तपासूया आम्ही कोण आहोत, आम्ही कशा प्रकारे जीवन जगणारे लोक आहोत. परमेश्वर आज 4 त्या ठिकाणी वेगवेगळ्या कॅटेगरीला आमच्या समोर त्यानं उभा केलेला आहे. वेगवेगळ्या व्यक्तिरेखा प्रभून आमच्या समोर उभा केलेल्या आहेत. प्रियानो, मग जो वचन ऐकून त्या ठिकाणी कृत्य करणारा व्यक्ती असेल आणि जो वचन ऐकून त्याप्रमाणे वागत नाही असा एक व्यक्ती असेल, आणि मग 5 शहाण्या आणि 5 मूर्ख आम्हाला ठाऊक आहेत, जे तयारी करत असताना 5 शहाण्या त्या ठिकाणी वाट पाहत असताना त्यांनी तयारी केली, पण तो मूर्ख फक्त वाट पाहत होते, तयारी ते करत नव्हते. प्रियानो, मग आपल्याला माहित आहे की सुज्ञान ते जो असतो, जो ज्ञानी असतो, तो चांगले शब्द आपल्या मुखातून उत्तेजन देणारे, सांत्वन देणारे, प्रीतीचे शब्द तो बोलत असतो, आणि मूर्ख लोकांना त्रास देणारे, निंदा करणारे शब्द तो बोलत असतो. प्रियानो, आणि प्रत्येक त्या ठिकाणी अज्ञानी आहे, प्रत्येक शब्दावरती लगेच विश्वास ठेवून आपलं कृत्य करतो, निर्णय घेतो. पण तो जो शहाणा आहे तो विचार करून पाऊल टाकतो. आम्ही कोण आहोत याचा विचार आज करूया. देवाचं वचन स्पष्टपणे तुमच्याशी आणि माझ्याशी बोललेलं असताना, जर अशा कोणत्याही मूर्ख व्यक्तीसारखं जर तुम्ही असाल, अज्ञानी व्यक्तीसारखं जर तुम्ही असाल, तरी पश्चाताप करण्याची वेळ आहे. की परमेश्वर पित्या, मी पश्चाताप करतो प्रभू, मी स्वतःला समर्पण करतो. बापा, मी त्या ठिकाणी वाट पाहत होतो पण मी तयारी करत नव्हतो, मी वचन फक्त ऐकत होतो पण तुम्ही कृत्य करत नव्हतो. देवा परमेश्वर पित्या, मी सुज्ञानाचे शब्द नाही, मी मूर्खासारखे शब्द बोलत होतो, त्रास देणारे शब्द, लोकांना त्या ठिकाणी हृदयाला त्रास होणारे शब्द, निंदेचे शब्द मी बोलत होतो. प्रभू मला क्षमा कर. आणि मग कोणी म्हणू शकतंय की देवा, मी पटकन विश्वास ठेवला आणि आज मी किती मोठ्या दुःखामध्ये आहे, संकटामध्ये आहे. प्रभू मला तू बदल, माझं जीवन मी पुन्हा एकदा समर्पित करतो. या प्रार्थनेच्या द्वारे तुम्ही प्रभूच्या समोर येऊ शकता. प्रिय लोकांनो, ही प्रार्थना करून प्रभूच्या समोर तुम्ही येऊ शकता. या मी सर्वजण ज्या ठिकाणी आहोत, आपले नेत्र आम्ही बंद करूया, या मी प्रार्थना करूया. ओ परमेश्वर पित्या, मी आज स्वतःला तुझ्या हाती समर्पित करत आहे. होय माझ्या देवा, मी त्या ठिकाणी अज्ञानासारखं वागत आहे. देवा, मी तुझं वचन ऐकत आहे पण त्याप्रमाणे जीवन जगत नाही आहे. मी क्षमा मागतो, मला पुन्हा एकदा संधी दे, मला पुन्हा एकदा संधी दे पित्या, मला पुन्हा एकदा संधी दे. ओ प्रभू, मी अज्ञानासारखं नाही, ज्ञानासारखं मी जीवन जगावं, मला पुन्हा एकदा संधी दे बापा. ओ प्रभू, वचनाप्रमाणे मी आचरण करावं देवा. आणि तू येत असताना, मी वाट पाहत असताना प्रभू मी तयारी करावी, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालावं, प्रार्थनामय जीवन जगावं, यासाठी मला सहाय्य कर देवा. ओ प्रभू, मी आतापर्यंत वाईट शब्द, निंदेचे शब्द, शापाचे शब्द बोललो पित्या, मला क्षमा कर. ओ माझे योग्य शब्द परमेश्वर पित्या असू दे, लोकांना उत्तेजन देणारे, लोकांना सांत्वन करणारे, लोकांना धीर देणारे असे शब्द माझ्या मुखामध्ये तू घाल देवा. आणि परमेश्वर पित्या, मी कोणत्याही गोष्टीवरती पटकन विश्वास ठेवून निर्णय न घेता देवा, मी शहाण्याप्रमाणे विचार करावा, मी तुझ्याकडून मार्गदर्शन मागावं, यासाठी प्रभू मला सहाय्य कर, यासाठी मला सहाय्य कर, यासाठी मला सहाय्य कर. ही प्रार्थना आज तुम्ही करू शकता. प्रिय लोकांनो, ही प्रार्थना तुम्ही परमेश्वराकडे करू शकता. व देवा, आज जे लोक ही प्रार्थना करत आहेत त्यांना तू पाहतोस देवा, त्याचं जीवन तू पाहतोस देवा. पुन्हा एकदा त्यांना तू संधी दे देवा. अज्ञानासारखं नाही देवा, त्यांना शहाणं तू बनव. कारण
कोलोसे 4 सांगतं, ज्ञानाच्या अभावे माझ्या लोकांचा नाश होत आहे. प्रभू त्यांना पुन्हा एकदा संधी दे. ओ राजा, पुन्हा एकदा बदलण्याची संधी दे. आज या वचनाद्वारे प्रत्येकाची भेट घे देवा. प्रत्येकाचं कठीण हृदय बदलत जाऊ दे. प्रत्येका जीवनाचं वचन कार्य करू दे देवा. आणि प्रत्येक व्यक्ती बाबा तुझ्यासाठी तयार होऊ दे देवा. अज्ञानासारखं नव्हे, मूर्खासारखं नव्हे, तर शहाण्यासारखं प्रभू त्या ठिकाणी सुधारण्यासारखं आपलं जीवन प्रत्येकाने जगावं, यासाठी मी प्रार्थना करताय. पवित्र आत्म्या धन्यवाद, तो आमच्याशी बोलल्याबद्दल. मी तुझं नाव उंच करताय, मी तुला सन्मान देत आहे. ओ योहान 8:32 मध्ये तुम्हाला सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल. आज तुम्हाला बंधनातून मुक्त केलेस म्हणून धन्यवाद. सर्व महिमा सर्व आदर तुला राजा. इर्मिया 33:3 मध्ये म्हणलास, मला हाक मारची उत्तर देईन. आम्ही तुला हाक मारली, उत्तर दिलीस म्हणून धन्यवाद. ही प्रार्थना मी येशूच्या नावामध्ये करतो. आमेन, आमेन, आमेन. परमेश्वर देवा प्रत्येकाला आशीर्वाद करो प्रियानो. परमेश्वरा स्पष्टपणे आम्हा प्रत्येकाशी बोललेला आहे. मी अज्ञानासारखं नव्हे तर ज्ञानासारखे सबवार नजर ठेवून आम्ही चालावं. परमेश्वर देवा तुम्हाला आशीर्वाद करो. प्रेज लॉर्ड.